गोष्ट लग्नानंतरची. भाग 9. अहो ताई, बस झालं माझं कौतुक. जस काय मीच सर्व करत असल्यासारखं, आणि तुमच्या हाताला काय कमी चव आहे होय? अगं आरोही, आजची भाजी ताईनीच केली होती. किती चवदार भाजी झाली होती. आणि माझंच आपलं नुसतं कौतुक करत सुटल्यात. सुमन गालात हसून म्हणाली. त्यावर सर्वजण हसू लागतात. भाग 8 वरून आता पुढे. सर्वजण मस्त हसत खेळत गप्पा मारत होते. हे पाहून साधना आत्या पण येऊन त्यांच्याजवळ बसतात. त्यानंतर दादासाहेब अर्णव पण येतात. सर्वजणच एकत्र गप्पा मारत बसले होते. वाड्याच्या चौकात चांदण्यांचा लख्ख प्रकाश पडला होता. मंदगार वारा सुटला होता. थंड हवा अंगावर शहारा आणत होती. आरोहीला हे सर्व खूपच भारी वाटत होतं. ती उठली आणि चौकात तुळशी वृंदावनाशेजारी जाऊन वरती पाहत आकाश न्याहाळू लागली. तेजस्वी चंद्र आकाशात दिमाखात डोलत होता. त्याच्या भोवती असंख्य चांदण्या लुकलुकत होत्या. काळ्या भोर आकाशात चंद्र आणि चांदण्या उठून दिसत होत्या. आरोहीला तर तो चंद्र आणि चांदण्या पाहून इतका आनंद झाला होता की ते शब्दात व्यक्त होऊ शकत नव्हते. तिच्या चेहऱ्यावर एक अनोखा आनंद दिसत होता. वाऱ्यावर भूरभूर उडणारे तिचे सोनेरी केस चंद्राच्या प्रकाशात चमकत होते. क्लिप लावून बांधलेल्या केसातून एक बट तिच्या डोळ्यावर येत होती. आरोही तिला एका हाताने मागे सारत पौर्णिमेच्या चंद्राचं अलौकिक सौंदर्य पाहत होती. चांदण्यांच्या प्रकाशाने तिचा चेहरा पण चमकत होता. नकळत बोलता बोलता अर्णवचं लक्ष तिच्याकडे गेलं. अर्णव पण आज भान हरवून आरोहीकडे पाहत होता. थोड्या वेळासाठी तो दोघांमधले वाद विसरूनच गेला होता. तन्वीने एक वेळ अर्णवकडे पाहिलं. तो आरोहीकडेच पाहत होता. तितक्यात तन्वी उठली आणि आरोहीच्या जवळ आली. तिच्या मागे ऋत्विक पण आला. तन्वी तिच्या जवळ जाऊन एकदा तिच्या चेहऱ्याकडे तर एकदा आकाशात पाहत होती. अगं आरोही, अशी काय ग तू? चंद्र चांदण्या कधी पाहिल्या नाहीस का? नाही ग तन्वी, असं आकाश मी कधीच पाहिलं नव्हतं. हा चंद्र आणि एवढ्या साऱ्या चांदण्या कसलं भारी वाटतंय. तनू, मला ना त्यामुळेच गाव खूप आवडतं. आरोही, तुला माहिती आहे का आरोही? तन्वी, काय ग आरोही? तो बघ तुझा चंद्र कसा तुला चोरट्या नजरेनं पाहतोय. तन्वी अर्णवकडे नजरेनं इशारा करून दाखवत म्हणाली. आरोही तिच्याकडे डोळे मोठे करून पाहते. अर्णव दादाला पण गाव खूप आवडतं. त्याला पण गावी यायला, इथे राहायला आवडतं. तो बघ ना त्याच्याकडे, तो आज नेहमीपेक्षा पण किती आनंदी आहे. तन्वी अर्णवकडे इशारा करत आरोहीला सांगत होती. तिने पण एक वेळ त्याच्याकडे पाहिलं. आज तो खरोखरच खूप खुश दिसत होता. तो आता दादासाहेबांसोबत गावच्या गप्पा मारत होता. म्हणजे दोघांची आवड एकच आहे म्हणायचं तर. ऋत्विक आरोहीकडे पाहून खट्याळ हसत म्हणतो. तन्वी, आपण उद्या शेतात फिरायला जाऊया का? आरोही विषय बदलत म्हणाली. अगा पण कशाला? अर्णव दादाला पण शेतात फिरायला आवडतं. जावा ना दोघे जोडीने शेत फिरून या. तन्वी आरोही विषय बदलत होती, पण तन्वी मात्र फिरून फिरून तिथेच येत होती. तेवढ्यात सविता काकू म्हणाल्या, चला आता आपापल्या खोलीत जाऊन झोपा. 10 वाजून गेलेत. सकाळी सर्वांना लवकर उठायचं आहे. उद्या देवीच्या दर्शनाला जायचं आहे ना. आरोही, तन्वी आणि ऋत्विक आत आले. अर्णव दादासाहेबांकडे पाहत म्हणाला, दादा, आज आपण इथेच ओसरीत झोपूया. मस्त हवा सुटली, छान झोप लागेल. चालतंय की. दादासाहेब पण खुश होऊन म्हणाले. मग मी पण इथेच झोपणार. ऋत्विक म्हणाला. बर, तुम्ही तिघे झोपा इथे. आरोही, तू आणि तन्वी तुझ्या रूम मध्ये जावा, आणि वन्स आपण दोघी आमच्या खोलीत झोपूया. सविता काकू म्हणाल्या. ताई, दार लावून घ्या आता, मी पण जाते घरी. सुमन सविता काकूंकडे पाहत म्हणाली. अगं सुमन, सकाळी लवकर येशील ना? उद्या नैवेद्याला पुरणपोळी बनवायची आहे. अहो ताई, मला ठाऊक आहे, मी येते सकाळी लवकरच. सुमन गालात हसत म्हणाली. तन्वी आरोही तन्वीच्या खोलीत गेल्या. आत्या आणि सविता पण त्यांच्या खोलीत जाऊन झोपल्या. इकडे दादासाहेब ऋत्विक पण झोपले होते. अर्णव मात्र झोपाळ्यावर बसून विचारात गटून गेला होता. त्याला त्याचं लग्न झाल्यापासूनची एक एक घटना आठवत होती. आता त्याचं मन आरोहीची आणि अंकिताची तुलना करत होतं. पण त्याला अंकिताचीच खूप आठवण येत होती. त्याने त्याच्या मित्र सिद्धार्थला अंकिताचा शोध घ्यायला सांगितलं होतं. त्याला अजून पण वाटत होतं की अंकिता पुन्हा त्याच्या आयुष्यात येईल.
पण तितक्यात दुसरं मन म्हणालं, अंकिता जर परत आली तर मग आरोहीचं काय? बराच वेळ विचार करून तो मनाशी म्हणाला, अंकिता सापडल्यावर बघू काय करायचं ते, म्हणत तो पण जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी सविता काकू लवकर उठल्या. अंगण स्वच्छ झाडून पूर्ण चौक धुवून स्वच्छ करून ठेवला आणि त्यांचं आवरायला गेल्या. आवरून झाल्यावर पुरणाची पोळी बनवायला चणा डाळ शिजत घातली आणि बाकीच्या तयारीला लागल्या. अजून कोणी उठलं नव्हतं, सर्वजण झोपले होते. तोवर सुमन पण आली. दोघी मिळून स्वयंपाक करत होत्या. थोड्या वेळाने आरोही पण उठली. ती खोलीच्या खिडकीपाशी उभी राहिली होती. रात्रीचा अंधार बाजूला सारून नुकतीच पहाट झाली होती. हळूहळू उजाडत होतं. झाडावर पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. मधूनच गाई गुरांचा हंबरण्याचा आवाज कानावर पडत होता. आरोहीच मन अगदी प्रसन्न झालं होतं. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज पसरलं होतं. त्या शांत सकाळच्या हवेतला गारवा ती डोळे मिटून हात पसरून तना भरून घेत होती. थोड्या वेळानं आरोही तिचं आवरून खाली आली. सुमन आणि सविता किचनमध्ये पुरणपोळ्या बनवत होत्या. ती त्यांच्या जवळ जात म्हणाली, द्या काकू, मी पण तुम्हाला मदत करते. तुला पोळी लाटता येते का? हो, म्हणजे एकदा आईसोबत बनवल्या होत्या. आरोही, अगं नको करतो, आम्ही दोघी आमच्याकडे नवीन नवरीला लगेच असं कामाला लावत नाहीत. तुझ्यासाठी ना एक काम आहे, ते तू कर, पण त्याआधी तू वरती जा आणि ही साडी नेसून ये. त्या एक साडीची पिशवी तिच्या हातात देत म्हणाल्या, अगं पण तुला साडी नेसायला येते ना? सविता, नाही, म्हणजे एवढं नीट नाही जमत. आरोही, बर चल, मी येते, तुला साडी नेसवून देते. सुमन, तोवर तू पुरण तयार कर ग. सविता काकू सुमनला सांगत आरोहीला सोबत घेऊन त्यांच्या खोलीत गेल्या. तन्वी अजून पण मस्त झोपली होती. सविता काकूंनी तन्वीला आवाज दिला, पण ती नुसती हू करून कुस बदलून पुन्हा झोपली. थोड्याच वेळात त्यांनी आरोहीला मस्त साडी नेसवून दिली. तिने धुतलेले केस मोकळेच सोडले होते. केसातून ओघळणार पाणी तिच्या गोऱ्या गालावरून खाली येत होतं. अग आरोही, ते केस जरा सुकवायचेस ना, म्हणत सविता काकू तिला खाली घेऊन आल्या. तिच्या हातात रांगोळीचा डबा देत म्हणाल्या, तू आता इथं चौकात छानशी रांगोळी घाल, जमेल ना तुला? हो काकू, म्हणत ती रांगोळी काढायला गेली. तिनं आधी तुळशी वृंदावनाच्या बाजूने रांगोळी घातली. त्यानंतर चौकात दरवाजाच्या समोर रांगोळी घालत होती. ती रांगोळी काढण्यात मग्न झाली होती. इकडे अर्णव नुकताच डोळे चोळत उठला आणि त्याचं लक्ष समोर रांगोळी काढणाऱ्या आरोहीकडे गेलं. तो मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहत होता. तिला असं साडीत पाहून तो आपलं भान हरवून गेला होता. तिच्या केसातून गालावर ओघळणार पाणी पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. तो बराच वेळ बिछाण्यात बसून हातावर हनुवटी टेकवून तो एकटक आरोहीकडे पाहत होता. आरोही मात्र तिच्या कामात मग्न नव्हती. अर्णव असं तिच्याकडे पाहतोय ते तिच्या गावीच नव्हतं. बराच वेळ तो तिला एकटक पाहत होता. हळूहळू त्याच्या मनातून तिच्या विषयीचा राग निवळत चालला होता. पण आरोही मॅडम मनातून अजून पण धुसफुसत होत्या. तिच्या मनात अजून पण अर्णव बद्दल राग होताच. तितक्यात तिची रांगोळी काढून झाली आणि ती उठतच होती की तिचं लक्ष अर्णवकडे गेलं. तो अजून पण तो तिच्याकडे पाहत होता. अरे यार, ही साडीत कसली भारी दिसते, पण काहीतरी कमी आहे, तो तिच्याकडे पाहत आपल्या मनाशीच म्हणाला. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून आत आली. अरे यार, हा कसला पाहत होता? अचानक काय झालं याला, ती मनाशीच बोलत जिन्यावरून हळूहळू वरती विचार करत एक पायरी चढत होती. इकडे अर्णव झटकन उठला आणि कसला तरी विचार करत बाहेर गेला. आरोहीने रांगोळीचा डबा सविता काकूंकडे दिला. आरोही, आता तुझं बाकीचं आवरून घे. थोड्या वेळात तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि तन्वी उठली नसली तर तिला पण उठव. सविता काकू हे बोलून त्यांच्या कामात व्यस्त झाल्या. इकडे तन्वी उठून तिचं आवरायला गेली होती. आरोहीने पण तिचे केस सुकवले आणि छान वेणी बांधून एका साईडने पुढे घेतली. हलकासा मेकअप करून ती आरशात पाहून विचार करत होती, पण हा अर्णव आज का असा माझ्याकडे पाहत होता? बापरे, मला तर आता त्याच्या अशा पाहण्याची भीतीच वाटू लागली. आरोही आरशात पाहून स्वतःशीच बडबडत होती. तेवढ्यात अर्णव खोलीच्या दरवाजावर टक-टक करत तन्वीला बाहेरून आवाज देत होता. तन्वी बाथरूम मध्ये होती. पुढे होऊन आरोहीने दरवाजा उघडला. अर्णव पुन्हा तिच्या डोळ्यात हरवून गेला. काय काम होतं, तिने त्याला त्याच्याकडे न पाहताच विचारलं.
हे घे, तो तिच्या हातात मोगऱ्याचा गजरा देत म्हणाला. आरोही त्याचं असं वागण आणि असा मोगऱ्याचा गजरा आणून देण हे सर्व पाहून शॉकच झाली होती. कोणासाठी आणला आहे, ती त्याच्याकडे पाहून अडखळत म्हणाली. तन्वीसाठी. तो तिच्याकडे पाहून तोंड वाकड करत म्हणाला. तिनं तो गजरा त्याच्या हातातून घेतला. आणलाय तर गप्प माळायचा सोडून कोणासाठी आणलाय आणि काय चौकशा करायची गरज होती का? तो आपल्या मनाशीच बडबडत गेला. आरोहीने दरवाजा पुढे लोटला आणि मनातच म्हणाली, हा मंद असा का वागतोय? सकाळपासून पाहते याचं वागणं काहीसं बदललंय. आरोही मनाशीच विचार करत म्हणाली. आणि हे काय मोगऱ्याचा गजरा हा कुठून घेऊन आला हा? आणि तोच म्हणाला ना तन्वीसाठी आहे, तर आता लावेल तीच. आरोही पण रागात आपल्या मनाशी म्हणाली. तितक्यात तन्वी तिचं आवरून बाहेर येत म्हणाली, कोण होतं ग आरोही आणि हा गजरा कोणी दिला? अगात्ता अर्णवने आणून दिला आहे. आरोही तोंड वाकडं करत म्हणते. अरे वा, मोगऱ्याचा गजरा वगैरे. हाव रोमॅन्टिक. तन्वी आरशात पाहणाऱ्या आरोहीला पाठमागून मिठी मारत म्हणाली. गप्प बस तन्वी, यात काय रोमॅन्टिक आहे? तो तुझ्यासाठी आणला आहे. आरोही दुसरीकडे पाहत म्हणाली. काय वेळ बीड लागलंय का दादाला माझ्यासाठी आणि गजरा? काहीतरीच काय अगं आरोही, तो तुझ्यासाठीच आणला असेल. म्हणजे बघ ना, तू आज छान साडी वगैरे नेसली आहेस ना, त्यामुळे तो तुझ्यासाठी गजरा घेऊन आला असेल आणि म्हणे तुझ्यासाठी आणलाय. तन्वी तोंड वाकडं करत म्हणाली. तन्वी, आरोही तुमचं आवरलं का? चला, उशीर झाला तर मग ऊन वाढेल आणि मग तुम्ही चालून थकाल. सविता काकू आवाज देतात आल्या. आई जरा थांब ना ग, माझं अजून आवरलं नाही. तन्वी, आरोही तुझं झालं आहे ना, चल मी तुझ्याकडे नैवेद्य काढून देते. सविता, हो काकू चला, म्हणत आरोही त्यांच्या मागे आली. दोघी पण किचन मध्ये आल्या. त्या तिच्या हातात एक पिशवी देत म्हणाल्या, यात देवीच्या ओटीचं सामान आहे. याने आधी देवीची ओटी भर, मी तुमच्या सोबत कोमलला पाठवते, तिला सर्व माहीत आहे. ती सांगेल तसं सर्व देवीचं कर. कोमल म्हणजे शिल्पा आणि सुमनची मुलगी. तिनं या वर्षीच 10वीची परीक्षा दिली होती. ती वयाने लहान असली तरी लहानपणापासून गावी असल्यामुळे तिला गावच्या चालीरीती सर्व माहीत होत्या. अर्णव पण छान तयार होऊन आला होता. त्याची नजर आरोहीवर पडली. तिनं गजरा लावला नव्हता, त्यामुळे आता त्याला तिचा पुन्हा राग आला. ही मांजर कधी सुधारणार नाही. मीच बावळट आहे, माहीत नाही माझ्या मनाने त्यावेळी माझं का ऐकलं नाही. अर्णव मनाशीच बोलत होता. त्यानंतर सर्वजण मंदिरात जायला निघाले. गावापासून थोडं दूर टेकडीवर गाव देवीचं मंदिर होतं. ड्रायव्हर गाडी काढून तयार होता. एका गाडीत तन्वी आणि आरोही बसल्या तर दुसऱ्या गाडीत कोमल, ऋत्विक आणि आत्या बसले. त्यांची गाडी ड्रायव्हरने घेतली होती. तन्वी आणि आरोही बसलेली गाडी अर्णव चालवत होता. अर्णव गाडी स्टार्ट करत तन्वीला म्हणाला, तनू, मी मोगऱ्याचा गजरा आणला होता. तन्वी आरोहीकडे पाहत, अग आरोही, तू गजरा माळला नाहीस. आरोही काहीच बोलली नाही, ती बाहेर पाहत होती. सॉरी दादा, अरे गजरा तिथेच राहिला. तन्वी, तो पण यावर काहीच बोलत नाही. नक्कीच यांच्यात आत्या म्हणते त्याप्रमाणे काहीतरी बिनसलं आहे, पण कधी मला तर ते बोलताना पण दिसले नाहीत. मग भांडले कधी? तन्वी आपल्या मनाशीच विचार करत असते. तोवर ते टेकडी जवळ येऊन पोचतात. आता इथून पुढे त्यांना पायी चालत जायचं असतं, त्यामुळे पूजेचं सामान आणि सर्व वस्तूंची एक पिशवी ऋत्विक घेतो तर दुसरी ड्रायव्हरकडे असते. आत्याला तर आता टेकडीत चढायचं जीवावर आलं होतं, पण एवढ्या वर्षातून गावी आल्या होत्या. देवीचं दर्शन न घेता परत जाणं त्यांच्या पण मनाला पटत नव्हतं. तन्वी आणि ऋत्विक मस्त गप्पा मारत चालले होते. अर्णव तर सर्वांच्या पुढे पटपट चालत होता. एवढा गजरा आणून पण तो आरोहीने माळला नाही, या गोष्टीचा त्याला राग आला होता. त्यामुळे तो एकटाच सर्वांच्या पुढे चालत होता. आरोही तर कधी अशी गावी कधी आलीच नव्हती. ही दगड धोंड्याची वाट तिच्यासाठी नवीनच होती. चालता चालता ती आजूबाजूचा परिसर कुतूहलाने पाहत होती. इकडे तिकडे पाहण्याच्या नादात आरोहीचा पाय एका दगडावरून घसरला. ती पडणारच एवढ्यात कोमलने तिला हात दिला. ती खाली पडता पडता वाचली. आत्या पण त्यांच्या पाठीमागेच होती. अग आरोही, पुढे बघून चाल ना, पडली असतीस ना आत्ता. आत्या तिला लांबूनच म्हणाली. तेवढ्यात अर्णवने पाठीमागे वळून पाहिलं. दोघांची पुन्हा नजरानजर झाली. दोघांनी पण एकमेकांकडे पाहून तोंड मुरकलं.
हो आत्या, म्हणत ती पुन्हा पुढे चालू लागली. कोमल थँक्स ग, मला पळता पळता सावरलंस. आरोही कोमलकडे पाहून म्हणाली, अहो ताई थँक्स काय त्यात, मी तर तुम्हाला हात दिला, तुमचा तोल तर तुम्हीच सावरला. कोमल गालात हसून म्हणाली, हुशार आहेस की. आरोही तिच्याकडे पाहून हसून म्हणाली. त्यानंतर दोघी गप्पा मारत चालू लागल्या. गावाविषयी आणि शिक्षणाविषयी त्यांचं बोलणं चालू होतं. आरोही वहिनी, आपल्या गावाच्या बाजूला ना खूप मोठं धरण आहे. ते धरण टेकडीवरून खूप छान दिसतं. कोमल उत्साहात सांगत होती. काय, तनूने मला तर हे सांगितलं पण नाही. मीना तन्वीला विचारते, ती हो म्हणाली तर आपण उद्या जाऊया का धरण पाहायला? आरोही, हो म्हणजे घरचे जा म्हणाले तर जाऊया. कोमल, बोलत चालत सर्वजण हळूहळू मंदिराजवळ येऊन पोचले. उर्वरित कथा पुढील भागात पाहू. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.